हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय यांचा संवाद. यामध्ये हिरण्याक्ष वधची वराह देवांची लीला, याच्यामध्ये हे दोन्ही राक्षस हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू ब्राह्मणाच्या घरामध्ये कसा जन्म घेतात हे आपण श्रवण करीत आहोत. दितीने संध्यासमयी आपले पती कश्यप मुनी यांच्याकडे अपत्य प्राप्तीची इच्छा प्रकट केली आणि त्यानंतर हे चुकीचं मुहूर्त आहे याबद्दल कश्यप मुनींनी त्यांना सांगितले आणि हे शिवजीचा वेळ किंवा मुहूर्त असल्यामुळे त्यांचा अपराध झाल्याने आपल्याला समस्या येऊ शकते हे ते सांगत आहेत. शिवजी जरी पूर्ण अंगावरती भस्म चोपडत असले तरीही ते अत्यंत महान आहेत, कारण ते चराचर गुरु आहेत. त्यांच्याप्रती कधीही अपराध करू नये आणि ते कश्यप मुनी सांगतायत की ते माझ्यासाठी सुद्धा वंदनीय आहेत. तरीही काही मूर्ख लोक शिवजींवरती हसतात, त्यांची बाह्य लक्षणं बघून. हसन्ति यस्या चरितं हि दुर्भगा स्वात्मन् रतस्या विदुष समीहितं यैर्वस्त्रमाल्या भरणानुलेपनै श्वभोजनं स्वात्मतयोपलालितं. भगवान शिवजी स्वतःमध्येच रममाण झालेले असतात. स्व आत्मन रतस्य. परंतु हे न जाणल्यामुळे दुर्भागी मनुष्य जे अत्यंत मूर्ख आहेत हे त्यांच्यावरती हसत असतात. असे मूर्ख लोक वास्तविकपणे कुत्र्यांचे भक्ष बनण्यासच योग्य असे स्वतःचे शरीर, पोशाख, भौतिक अलंकार, माळा आणि उटणे इत्यादींनी शृंगारून त्याचे पालनपोषण करण्यामध्ये गुंतलेली असतात. अर्थात ते शरीर किंवा त्यांचं जीवन हे त्यांच्या स्वतःच्याही उद्धाराच्या कामामध्ये येणार नाही, जे शिवजी महाराजांचा अपराध करतात. आणि तथाकथित शिवभक्त हे निराकारवादी असतात आणि ते स्वतःला शिवोहम म्हणतात, अर्थात मीच शिव आहे किंवा मोक्षानंतर मी भगवान शंकरांशी एकरूप होईन, या प्रकारचे जप करीत असतात. परंतु हे सर्व भ्रामक आहेत आणि त्यांना परिपूर्ण ज्ञान प्राप्त नाही झालेलं आहे. जेव्हा शिवजी महाराज स्वतः विषाचा महासागर हलाहल पितात तेव्हा त्यावेळी ते स्वतःला शिव म्हणत नाही, परंतु शिवजींनी ते काळकूट विष पिल्यामुळे ते नीलकंठ नावाने प्रसिद्ध झालेत. तर असे अत्यंत सुंदर आणि महान असणारे शिवजी पिशाच्या सारखे का राहतात? ब्रह्मादयो यत् कृतसेतुपाला यत्कारणं विश्वमिदं च माया आज्ञाकरितस्य पिशाचचर्या अहो विभुम्नाश्चरितं विडंबनम. ब्रह्मदेवांसारखे देवही त्यांनी आचार विचार केलेल्या धार्मिक विधींचे पालन करतात. भौतिक जगाच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या भौतिक शक्तीचे ते नियंत्रक आहेत. अर्थात त्यांची पत्नी स्वतः दुर्गादेवी आहे आणि तीच महामाया आहे. ते महान आहेत आणि म्हणून त्यांचे पिशाचवत आचरण म्हणजे केवळ नक्कलच आहे. विडंबनम चरितम विडंबनम. ते फक्त त्याचं स्वांग घेतल्यासारखं ते लीला करतात. ते स्वतः काही पिशाच नाही आहे किंवा तशा पद्धतीचे तामसिक जीव नाही. ते तर परम विशुद्ध असे भगवंतांचे शुद्ध भक्त आहे. वैष्णवानाम यथा शंभू. तर एवढा प्रचार केल्यानंतर कश्यप मुनींनी दितीला फार समजविलं, परंतु एवढं सांगूनही ती सावरली का, याचं मैत्रेय मुनी उत्तर देतात. मैत्रेय उवाच सैवं संविदिते भर्त्रा मनमथोन्मथितेन्द्रिया जग्राहवास ब्रह्मर्षैर्वृषलीव गतत्रपा.
मैत्रेय मुनी म्हणाले, अशा प्रकारे दितीच्या पतीने कश्यप मुनींनी तिला धोक्याची सूचना दिली, परंतु शारीरिक तृप्तीसाठी मदनाने तिला विवश केले होते. तिने एखाद्या निर्लज्ज वेश्येप्रमाणेच त्या श्रेष्ठ ब्रह्मर्षींचे वस्त्र पकडले. त्यामुळे म्हटलंय मथोनोन मथदेंद्रिय. अशा पद्धतीने ती पूर्णपणे कामजीवना आसक्त झाल्यामुळे ती पतीने इतकं समजविल्यानंतर सुद्धा काहीही तिला समजलं नाही. यावरती मग कश्यप मुनी काय करतात, आपल्या पत्नीचा हेतू जाणून त्यांना निषिद्ध कर्म करणे मग भागच पडले, निर्बंधम विकर्मणी. आणि म्हणून पूज्य दैवास नमस्कार करून ते तिच्यासह एकांत स्थळी निघून गेले. तर पत्नीला अधर्मापासून वाचविण्यासाठी पतीला कधीकधी अधर्माचा किंवा जे उच्च प्रकारचे तत्त्व नाही आहेत गृहस्थ आश्रममध्ये, त्या पदांवरनं कधीकधी खालच्या स्तरावरती यावं लागतं. अशाच पद्धतीची काही अवस्था कश्यप मुनींची झाली. जरी हे चुकीचं मुहूर्त होतं तरीही त्या पद्धतीने त्या कार्यासाठी तेही पत्नीबरोबर पुढे गेले. ज्या पद्धतीने म्हणतात की नौका ही समुद्रापासून व्यक्तीला वाचविण्यासाठी असते, परंतु त्या नौकेमध्ये काही कारणामुळे छिद्र वगैरे पडले आणि समुद्राचं पाणी त्या नौकेमध्ये शिरलं तर ती नौका स्वतःच बुडते आणि आपल्या प्रवासी किंवा कप्तानाला सुद्धा घेऊन बुडत असते. अशाच पद्धतीने दितीचं चरित्र हे विचलित झाल्यामुळे कश्यप मुनींना सुद्धा त्याची समस्या, त्याची झळ ही भोगावी लागत आहे. सविदित्वात भार्यायास्तं निर्बंधम विकर्मणि नत्वादिष्टाय रहसी तयाथोपविवेशः. यानंतर कश्यप मुनी आपल्या पत्नीबरोबर वाहून गेले. पण किती वाहून गेले, अथोपस्पृश्य सलीलं प्राणानायम्यवाग्यतः ध्यायन् जजाप विरजं ब्रह्मज्योती सनातनम. त्यानंतर ब्राह्मणाने पाण्याने स्नान केले आणि सनातन भगवंतांवरती ध्यान करून आणि पवित्र गायत्री मंत्राचा मूकपणे जप करून समाधीचा अभ्यास करीत स्वतःच्या वाचेवरती नियंत्रण केले. जरी कश्यप मुनींना आपल्या पत्नीला संतुष्ट करावं लागलं तरीही लगेच त्या कर्मापासून निवृत्त होऊन स्वतःला त्यांनी पवित्र केलं. बाह्यदृष्टीने स्नान करून स्वच्छ कपडे घालून आणि त्यानंतर स्वतः गायत्री करून स्वतःच्या मनालाही त्यांनी स्थिर आणि पवित्र केलं आणि वाचेला नियंत्रित केलं. तर धर्मामध्ये आचरण करणारे कश्यप मुनी अशा पद्धतीने धर्मातच राहण्यामध्ये आनंद मानतात. आणि दितीचं काय झालं, दितीस्तु व्रीडिता तेन कर्मावद्येन भारत उपसंगम्य विप्रर्षी मधो मुख्यभ्य भाषत. हे भरत वंशजा, त्यानंतर दिती आपल्या केलेल्या चुकीच्या कर्मामुळे मान खाली घालून आपल्या पतीजवळ पुन्हा गेली आणि ती अशा पद्धतीने बोलू लागली. तर ती काय प्रार्थना करते आपल्या कश्यप मुनी पतींकडे, दितिरुवाच न मे गर्भम इमं ब्रह्मन् भूतानां ऋषभो वधीत रुद्रपतिर्हि भूतानां यस्या करव मम हसम. अत्यंत सुंदर दिसणारी दिती आपल्या पतीला सांगते, त्यांच्या मुहूर्त काळामध्ये मी त्यांचा अपराध केला आहे आणि त्यामुळे त्यांनी माझ्या या गर्भाचा वध करू नये याची कृपा करून आपण काळजी घ्या, कारण मी त्यांचा फार मोठा अपराध हा केलेला आहे. आणि मग दिती, तिचा शिवजींमध्ये पण विश्वास आहे, त्यामुळे ती असं का म्हणते, नमो रुद्राय महते देवायोग्राय मीडुषे शिवाय न्यस्तदंडाय
धृतदंडाय मन्यवे. जे एकाच वेळी उग्र असे श्रेष्ठ देवता आहेत. फार लवकर त्यांना उग्र रुद्र असल्यामुळे लवकर रागही येतो आणि सर्व भौतिक इच्छा पूर्ण करणारेही आहेत, आशुतोषही आहेत. फार लवकर आपल्या भक्तांवरती कृपा करतात, त्यांना सर्व भौतिक आशीर्वाद देऊन टाकतात. अशा क्रोधाविष्ट भगवान शंकरांना मी प्रणाम करते. ते सर्व मंगलदायक आहेत आणि सर्व जीवांना क्षमा करणारे आहेत. कितीही मोठा अपराध केला तरीही ते क्षमा करीत असतात. परंतु त्यांचा क्रोध त्यांना शासन करण्यासाठी त्वरित प्रवृत्त करतो. धृतदंडाय मन्यवे. परंतु कोणी काही चुकीचं केलं किंवा अपराध केला तर त्याला लगेच दंड द्यायला सुद्धा ते तयार असतात लगेच. जसं दक्षाने त्यांच्या पत्नीचा अर्थात स्वतःच्या मुलीचा अपराध केला सतीचा आणि सतीने आत्महत्या केली. त्यानंतर शिवजींना फार राग आला आणि त्यांनी वीरभद्राला तिकडे पाठवलं आणि त्याने दक्षाचं मुंडकं कापूनच यज्ञामध्ये फेकून दिलं. अशा पद्धतीने शिवजींना लवकर रागही येतो, लवकर शांतही होतात आणि आपल्या भक्तांवरती लवकर कृपासुद्धा करत असतात. तर त्यांनी मला माफ करावं, कारण मी अशीही तमोगुणामध्ये रजोगुणात वाहून गेलेली स्त्री आहे. तर माझ्यावरती अवश्य ते कृपा करतील. का कृपा करतील? स न प्रसीदतां भामो भगवानुर्वनुग्रहः व्यादस्याप्यानुकंपानां स्त्रीणां देवसती पतिः. ते माझे मेवणे आहेत, अर्थात माझी भगिनी सती. हिचे ते पती असल्यामुळे आमच्यावरती त्यांनी प्रसन्न व्हावे. कारण 13 पुत्री या दक्षच्या पुत्री कश्यप मुनींना दिल्या होत्या कन्यादानामध्ये, परंतु सर्वात छोटी ही सती, हिचं लग्न हे शिवजी महाराजांशी केलं होतं. त्यामुळे दितीची भगवान शिवजी हे मेवणे आहेत. त्यामुळे त्यांनी मला माफ करावं, कारण ते सर्व स्त्रियांचे सुद्धा काय आहेत? आराध्य दैवत आहेत. ते सर्व ऐश्वर्यांची मूर्ती आहेत आणि ते असंस्कृत असे व्याधही ज्यांच्यावर दया दाखवितात अशा स्त्रियांवर कृपा करू शकतात. त्यामुळे स्त्रियांना तर सर्वच माफ आहे, तर आम्हालाही ते माफ करतील. शिवजी तर असेच खूप दयाळू आहेत, तर ते आम्हाला माफ करतील असा विश्वास दितीला आहे. तर तिची कशी मनस्थिती झाली होती याचं वर्णन आता मैत्रेय ऋषी करीत आहेत. स्वसर्गस्याशीशं लोक्याम आशां सानां प्रवेपतिं निवृत्त संध्या नियमो भार्या माह प्रजापतिः. महर्षी मैत्रेय मुनी म्हणाले, ऋषी श्रेष्ठ कश्यप मुनी आपल्या पत्नीला उद्देशून याप्रमाणे बोलू लागले. त्यावेळी ती आपल्या पतीचा अपराध झाला असल्याच्या भीतीने फारच थरथर कापत होती. आपल्या पतीला संध्यासमयी प्रार्थना करण्याच्या दैनंदिन त्यांच्या कर्तव्यापासून तिने वंचित केले होते हे तिने जाणले आणि तरीही तिला आपल्या मुलांचे जगामध्ये कल्याण व्हावे अशी सुद्धा इच्छा होती. मातेची इच्छाच असते की आपल्या बाळांचं रक्षण पोषण व्यवस्थित व्हावं आणि ते थोडे खोडकर असले किंवा राक्षस जरी असले तरीही त्यांचा जीव वाचवण्याची तिची इच्छा असते. यावरती मग कश्यप मुनी आपलं काय मत देतात? विद्वान कश्यप मुनी म्हणाले, तुझे मन दूषित असल्यामुळे, विशिष्ट वेळेच्या अशुद्धतेमुळे, मुहूर्ताचं पालन न केल्यामुळे आणि माझ्या केलेल्या मार्गदर्शनाकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आणि देवतांची खास करून शिवजींची तू अवहेलना केलेली आहे. त्यामुळे ते सर्व काही अशुभच आहे. तर प्रत्येक धार्मिक कर्म करण्यासाठी विधी आणि तिथी आणि मुहूर्त अत्यंत आवश्यक आहे. पण दितीने हे कोणत्याही गोष्टी पालन न केल्यामुळे तिच्याकडनं फारच मोठं अशुभ कर्म झालं आहे असं कश्यप मुनींनी आपलं मत दिलेलं आहे. तर अशुभ म्हणजे काय याची ते आता व्याख्या करत आहेत. भविष्यस्तस्तवा भद्र वा भद्रे जाठराधमौ
लोकान् सपालां स्त्रीश्चंडी मोहोरा क्रंद इष्यतः. हे कोपिष्टे, तुझ्या शापित उदरातून, त्याला आता देवतांचा शाप मिळणार आहे कारण त्यांचा अपमान केलेला आहे. या उदरातनं आता 2 अत्यंत तिरस्कृत, सर्वांना दुःख देणारे 2 पुत्र जन्माला येतील. त्यामुळे तू एक दुर्दैवी स्त्री ठरलेली आहेस, कारण तू हे एक प्रकारे पापच केलं आहेस. आणि हे तुझे पोरं दोन्ही तिन्ही लोकांसाठी 14 भुवनांमध्ये सतत शोकाचे कारण होतील. आक्रंद इष्यतः मुहुः, सतत लोकांना दुःख देतील, त्रास देतील, संताप सर्वांच्या मनामध्ये निर्माण करतील. कसे काय? तर ते दीन आणि निर्दोष प्राणी मात्रांची हत्या करतील, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न करतच राहतील. स्त्रियांना सुद्धा पीडा देतील, स्त्रीणाम निगृह्यमाणानाम. आणि जे महात्मा जन आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांना कोपितेषु महात्मसु, महात्म्यांना सुद्धा अत्यंत ते क्रोध आणण्याचं कारण बनणार आहेत. मग असा भयानक प्रताप त्यांनी केल्यानंतर त्यांचा विनाश कसा होणार, आता हे दिती विचारत आहे. त्यावेळी अखिल प्राणीमात्रांचे कल्याण इच्छा करणारे असे विश्वाचे स्वामी भगवान पुरुषोत्तम स्वतः अवतार घेतील आणि इंद्र आपल्या वज्राने पर्वतांचा नाश करतो, त्याप्रमाणेच ते भगवंत तुझ्या दोन्ही पुत्रांची हत्या करतील. अर्थात कश्यप मुनींनी हे स्पष्ट केलं भविष्य, की हे दोन्ही पुत्र राक्षस असतील, सर्व देवतांना लोकांना त्रास देतील आणि भगवंत स्वतः अवतार ग्रहण करून या दोन्ही पुत्रांचा स्वतःच्या हाताने वध करतील. दितीला तरीही ती धार्मिकही आहे, त्यामुळे या आपल्या चुकीच्या पुत्रांचा वध जरी होणार आहे, यातही तिला काहीतरी श्रेय दिसत आहे, चांगलं दिसत आहे. दितिरुवाच वदं भगवता साक्षात् सोनाभोदार बाहुना आशासे पुत्रयोर्मह्यं मा क्रुद्धाद् ब्राह्मणाद्विभो. दिती म्हणते, भगवंतांच्या हातून त्यांच्या सुदर्शन चक्राद्वारे मोठ्या औदार्याने, फार मोठ्या कृपेने माझ्या पुत्रांचा वध होईल, ही निश्चितच फार उत्तम गोष्ट आहे. कारण भगवंत श्रीहरी यांच्याकडनं जे राक्षसही मारले जातात त्यांचाही उद्धार होतो आणि त्यांचं पुढचं जीवन ते नरकात जात नाहीत, हा आशीर्वाद आहे. त्यामुळे दितीला आनंदच झाला एक प्रकारे, की आपले पुत्र कितीही खोडकर असले तरी भगवंत स्वतः त्यांचा वध करतील, तर ही उत्तम गोष्ट आहे. हे पतिदेव, माझे पुत्र क्रुद्धाद ब्राह्मणाद प्रभो, माझे पुत्र ब्राह्मण भक्तांच्या क्रोधाने कधीही मारले जाऊ नये. कारण तसं झालं तर ते पुन्हा पुन्हा राक्षस योनीतच जन्म घेतात आणि नरकातही जाऊ शकतात. तर का बरे हे ती सांगते. जो कोणी ब्राह्मणांच्या शापाद्वारे मरतो किंवा शाप प्राप्त करतो किंवा सदैव इतर प्राणीमात्रांमध्ये भय आणि दुःख निर्माण करत असतो, त्याला आधीच नरकात असलेले अथवा ज्या योनीमध्ये, ज्या जीवनामध्ये तो जन्माला येतो, त्या योनीतील इतरही सर्वजण अनुकूल असत नाही. कारण शापित योनीचं स्पष्ट उदाहरण आहे कुत्रा. कुत्रे इतके तिरस्करणीय असतात की ते आपल्या सहकाऱ्यांना देखील कधीच दया दाखवत नाही. तर आपण सर्वांनी बघितलं असेल की कुत्रे दुसऱ्या कुत्र्यांचे कानं चावून चावून खातात आणि त्याला फार दुःखी अवस्थेमध्ये मारून टाकतात. त्यामुळे ह्या योनी काही पवित्र नाही आणि आनंददायी नाही, स्वतःसाठीही नाही, दुसऱ्यासाठीही नाही. तर दितीसुद्धा ब्राह्मण पत्नी असल्यामुळे, ब्राह्मणी असल्यामुळे तीसुद्धा धार्मिक होती, भगवंतांमध्ये तिचा विश्वास होता, शास्त्रांमध्ये विश्वास होता. तर अशी धार्मिक आणि श्रद्धाळू दितीला आता चुकी केली ते तर ठीक आहे, पण आता काहीच दिलासा मिळणार नाही का? तर कश्यप मुनी काय म्हणतात, तुझ्या शोक करण्यामुळे आणि पश्चाताप केल्यामुळे आणि योग्य अशा विचार करण्याने, तसेच भगवंतांवरील
तुझ्या अढळ विश्वासाने. त्याचबरोबर भगवंत शिवजी, शंकरजी आणि मी यांच्याविषयीच्या तुझ्या आदरभावनेने तुझ्या पुत्राच्या हिरण्यकशिपू याच्या पुत्रांपैकी एक अर्थात प्रल्हाद भगवंतांचा अत्यंत महान भक्त, शुद्ध भक्त असेल आणि त्याची कीर्ती, महिमा भगवंतांच्या कीर्ती इतकीच सर्व 14 लोकांमध्ये प्रसारित होईल. इतका महान असेल तुझ्या मुलाचा मुलगा. त्याचं नाव असेल प्रल्हाद. प्रकृष्ट रूपेनं आल्हाद तो देत असतो, त्यामुळे त्याला प्रल्हाद असं म्हणतात. खूप आनंद देणारा. तर किती महान असेल हा बाळ. त्याच्या चरणचिन्हांचे अनुसरण करण्यासाठी संत पुरुष जे त्याच्यानंतर जन्माला येतील, जसे शुद्धीकरणाची प्रक्रिया निकृष्ट दर्जाचे सोने शुद्ध करते, अर्थात सोन्याला, कच्च्या सोन्याला, अशुद्ध सोन्याला तापवले जातं आणि तापवून त्याला पाणी बनवलं जातं आणि मग त्याला स्वच्छ बनवून मग वेगळं केलं जातं. तर त्याला ही तापन क्रिया दिली जाते, त्याला गरम केलं जातं, तेव्हाच सोनं हे शुद्ध होतं. तर शत्रुत्वापासून मुक्त होण्याच्या अभ्यासाद्वारे त्याच्या चरित्राशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण त्याला त्याचा पिताच म्हणजे तुझा मुलगाच हिरण्यकशिपू इतका त्रास देईल, पण तरीही प्रल्हाद भगवंतांचा भक्त असल्यामुळे ते सहजपणे सहन करेल, कारण तो क्षमाशील असेल. आणि या त्याच्या दिव्य गुणामुळे त्याने प्रदर्शित केलेल्या गुणांची लोक काय करतील, तापमापी जशी आपण मोजून तापमान मोजून त्याच्याबरोबर आपण ठरवतो की आपलं तापमान शरीराचं किती आहे, त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक किती सहिष्णू क्षमाशील आहोत हे जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी ते आपली तुलना प्रल्हाद महाराजांशी करतील. इतके महान त्यांचं चरित्र असणार आहे. आणि तो इतका महान कशामुळे बनणार आहे. यत् प्रसादादिदं विश्वं प्रसीदति यदात्मकं सस्वदृग् भगवान यस्य तोष्यते नन्यथा नन्ययादृशा. कश्यप मुनी सांगतात, प्रत्येकजण त्यांच्यावरती संतुष्ट असेल, अत्यंत प्रसादात, फार कृपा त्यांना मिळेल. कारण विश्वाचे परमनियंता असे भगवंत श्रीहरी पुरुषोत्तम, जो भक्त त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कशाचीही इच्छा करीत नाही, कोणत्याही भौतिक कामनांची इच्छा करीत नाही, अशा भक्तावर ते सदैव प्रसन्न असतात. अर्थात ध्रुव बाळासारखी सर्व इच्छा असतील, राजा बनायचं आहे, ब्रह्माजींपेक्षा मोठं बनायचं आहे, त्यांच्यापेक्षा मोठ्या लोकाचा राजा बनायचं आहे, अशा पद्धतीच्या इच्छा असल्या तरी भगवंत त्या भक्तासाठी पूर्ण करतात, जसं बाळ ध्रुवाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तरीही भगवंतांना ज्या भक्ताद्वारे कोणत्याही प्रकारची इच्छा केली जात नाही ते खासच प्रिय असतात. आणि त्यांपैकी एक आहेत प्रल्हाद महाराज. आणि भगवंत त्यांच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. मग जर माझा पुत्र दुसऱ्यांना दुःख देणार असेल तर त्याचा वध भगवंतांकडनं होईल, हे तर दितीने ऐकलंच आहे. परंतु सर्वांना आनंद देणारा असा हा प्रल्हाद, मग याचं जीवन इतकं सुंदर असेल तर याचा शेवट किंवा गतीसुद्धा अत्यंत सुंदरच असेल ना. तर कश्यप मुनी सांगतात, स वै महाभागवतो महात्मा महानुभावो महता महिष्ठः प्रवृद्ध भक्त्यायनुभाविताशये निवेश्य वैकुंठमिमं विहास्यति. भगवंतांचा तो अत्यंत सर्वोत्तम भक्त असेल, अत्यंत विशाल बुद्धी, व्यापक बुद्धी असेल, सरळ मनाचा असेल आणि विशाल प्रभाव यांनी युक्त असेल. सर्व जगतामध्ये त्याचा विशेष प्रभाव हा प्रसारित होणार आहे त्यांच्या दिव्य गुणांमुळे. तो बाळ आपल्या दिव्य भक्तिमय सेवेद्वारे दिव्यानंदामध्ये निश्चितच स्थित असेल आणि या प्राकृतिक जगताचा त्याग केल्यावर, अर्थात या जगतामध्ये त्याचा वेळ पूर्ण झाल्यावर तो चिदाकाश अर्थात वैकुंठम इमं विहास्यति, तो स्वतः वैकुंठ लोकामध्ये प्रवेश करेल, अर्थात भगवंतांच्या धामामध्ये परत जाईल.
पुन्हा कधीही भौतिक जगतामध्ये तो जन्म घेणार नाही. असा हा प्रल्हाद भगवंतांसाठी तर अत्यंत प्रिय असेल, पण दुसऱ्यांसाठी तो कसा असेल? अलंपट शीलधरो गुणाकरो रिष्ट परध्या व्यतितो दुःखितेषु अभूत शत्रुर्जगत शोकहर्ता नैदाघिकं तापमीवोडुराजः. तो सर्व सद्गुणांची खाणच असेल, अत्यंत योग्य आणि पुण्यशील असा स्वतः निधी असेल. तो इतरांच्या सुखामध्ये सुख मानेल आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःख मानेल, आणि त्याला कोणीही शत्रू असणार नाही. अजात शत्रू असेल, तो अभूत शत्रू असेल. ग्रीष्म ऋतूतील सूर्यास्तानंतरच्या अत्यंत शीतल चंद्राप्रमाणेच तो अखिल विश्वाच्या शोकाचा विनाशक असेल. अर्थात त्याचा पिता चंद्र सूर्यासारखा ग्रीष्मामध्ये फारच उष्णता टाकेल, आणि त्यानंतर त्याच्या वधानंतर तो राजा बनेल, सर्व असुर कुलाचा अधिपती दैत्यराज बनेल, आणि सर्व जगताला, भाजून निघालेल्या जगताला तो चंद्रमासारखी शीतल छायासुद्धा अप्रकाश हा प्रसारित करेल, सर्वांना आनंद देईल. तर त्याची दृष्टी कशी असेल? अंतर्बहिश्चामलमं च नेत्रं स्वपुरुषेच्छानुगृहीतरूपं पौत्रस्तव श्रीललनाललालं द्रष्टा स्फुरत्कुण्डलमण्डिताननं. सौंदर्यवती माता लक्ष्मीदेवी, ज्यांची पत्नी आहे अशा भगवंतांना तुझा पौत्र अंतर्बाह्य पाहू शकेल. भगवंत भक्ताच्या इच्छेनुसारच रूप धारण करतात. स्व पुरुषेच्छानुगृहीत रूपम, तर ते आपल्या बाळाच्या प्रसन्नतेसाठी खास विशेष रूप घेतील, आणि त्यांचे मुखकमळ कर्णकुंडलांनी सदैव मंडित असेल, सुशोभित असेल. असे नरसिंहदेव खासच अत्यंत विशेष अवतार प्रकट होतील तुझ्या पौत्राच्या कल्याणासाठी, त्याला वाचविण्यासाठी. तर या सर्वांचा वर्णनाचा मग परिणाम काय झाला दितीवरती, हे मैत्रेय मुनी सांगतात. श्रुत्वा भागवतं पौत्रम अमोदत दीतिर्भृशं पुत्रयोश्च वधं कृष्णाद विदित्वा सिन महामनः. मैत्रेय मुनी म्हणाले, आपला पौत्र अत्यंत महान भक्त होईल, भगवंतांनाही अत्यंत प्रिय असेल, गुरुजनांना अत्यंत प्रिय असेल, सर्व लोकांना प्रिय असेल, आणि राक्षस जातीला सुद्धा प्रिय असेल. आणि आपले पुत्र स्वतः भगवंतांकडनं, श्री विष्णूंकडनं, जे श्रीकृष्णांचेच अवतार असतील, त्यांच्याद्वारे मारले जातील. कारण इथं म्हटलं आहे, कृष्णात विदित्वा सिन महामना. असं ऐकल्यानंतर दितीला मनामध्ये अतिशय आनंद झाला, कारण भगवंतांच्या मारण्याने सर्व जीवांना मुक्ती प्राप्त होत असते. आपल्या दुःखी, कष्टी आणि चुकीच्या जीवनापासून त्यांना सर्वथा मुक्ती प्राप्त होत असते. यामुळे तिला माहिती आहे की जर आपला पौत्र इतका महान असेल, त्याच पद्धतीने आपला मुलगा जरी भगवंतांनी मारला गेला तरीही त्याची महान स्तुती नंतर केली जाईल की तो किती असुर असला तरी भगवंतांनी स्वतः त्याला मारला, त्यामुळे त्याला भगवंतांचे आशीर्वादच मिळतील. अशा पद्धतीने दितीची एक प्रकारे आता सांत्वनात झाली, मनधरणी झालेली आहे कश्यप मुनींद्वारे. यानंतर स्वतः वैकुंठ लोकाचं इथं वर्णन झालं आहे की त्या लोकामध्ये स्वतः प्रल्हादजी जातील. तर त्या वैकुंठ लोकाचं काय वैशिष्ट्य आहे आणि कोण ही लोक आहेत जे पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू दितीचे पुत्र बनतील, ते कुठून आले, कोण होते आणि कशामुळे ते राक्षस बनणार आहेत, याचा वृत्तांत ऐकूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.